नमस्कार मंडळी, मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार, कारण चंद्रग्रहणाच्या दिवशी या 5 राशीवाल्यांची लागणार लॉटरी, पालटणार यांचे नशीब. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 18 सप्टेंबर 2024 बुधवारच्या दिवशी लागणारे चंद्रग्रहण, वर्षातील सर्वात मोठे आणि दुसऱ्या चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. हे चंद्रग्रहण सगळ्या 12 राशीवर आपला प्रभाव टाकणार आहे, परंतु या 5 राशीवर हे चंद्रग्रहण शुभ प्रभाव टाकणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. मित्रांनो, चंद्रग्रहण ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे, ज्याचा 12 राशींवर प्रभाव पडतो. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण जे 18 सप्टेंबर 2024 ला लागणार आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात लागणार आहे. मीन राशी जी प्रजापतीची रास आहे, तसेच पूर्वा भाद्रपदात ज्याचे 27 नक्षत्रात 25 वर स्थाने आहेत. या नक्षत्राचे स्वामी सुद्धा देवगुरु सरस्वती आहे. हे एक शुभ नक्षत्र मानलं जातं. या दिवशी चंद्र मीन राशीत विराजमान राहील. हे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला सकाळी 6:30 लागेल आणि सकाळी 10:30 समाप्त होईल. चंद्रग्रहणाचा वेळ 4 तास 4 मिनिटे आहे. हे चंद्रग्रहण युरोप, एशिया याचा अधिकांश भाग, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत अटलांटिक महासागर या भागामध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ लागू होत नाही. परंतु जेव्हा ग्रहण लागते त्याचा काही ना काही प्रभाव सगळ्याच राशीवर पडतो. अशातच काही सावधगिरी ग्रहणात पाळायला हवी. या वेळेत मुलं आणि आजारी व्यक्ती यांनी सोडून कोणीही जेवण केलं नाही पाहिजे. या वेळेत जेवणात तुळशीची पाने टाकावी. या वेळेत गर्भवती महिलांनी लिक्विड शिवाय काहीही सेवन करायला नको. त्यांनी घराच्या बाहेर देखील पडलं नाही पाहिजे. सोबतच सुई, चाकू म्हणजे ज्या धारदार वस्तू आहेत त्यांचा वापर करणे वर्जित आहे. ग्रहण काळात झोपणे आणि जेवण करणे या दोन्ही गोष्टी वर्जित सांगितलं जातं. तसेच या चंद्रग्रहणात दान करणं शुभ मानलं जातं. देवतांच्या मूर्तीला हात लावणे देखील वर्जित सांगितले आहे. तसेच या वेळेत कोणतेही शुभ कार्य करू नये. या वेळेत तुम्ही उपाय म्हणून महापुरुष विजय मंत्र तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. त्यामुळे चंद्रग्रहणाचा कोणताही अशुभ परिणाम पडत नाही. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करणारे ठरू शकणार आहे. चला तर मित्रांनो, मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी ज्यांना या चंद्रग्रहणाच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा. जय शनिदेव महाराज. सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर हे चंद्रग्रहण त्यांच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण राहणार आहे. या चंद्रग्रहणाचा वृषभ राशी वाल्यांना शुभ परिणाम प्राप्त होईल. हे चंद्रग्रहण तुमच्या धनात वृद्धी करणारं ठरू शकणार आहे. या चंद्रग्रहणात तुम्हाला काही सावधगिरी देखील बाळगायची आहे. तसेच चंद्रग्रहणाच्या प्रभावाने उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या जॉबसाठी केला गेलेला प्रयत्न तुम्हाला यश देऊ शकेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ बेहतरीन साबित होईल. सामाजिक स्थिती मजबूत राहील. लोकांशी भेटणं होईल. लोकप्रियता तुमची या काळामध्ये वाढू शकते. त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छिता तर हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आणि यशस्वी काळ ठरणार आहे. तुम्हाला धनप्राप्ती होईल. तुम्ही अनेक प्रकारचे शुभ कार्य या काळामध्ये करण्याचे प्रयत्न देखील करू शकता. तसेच तुमचे प्रयत्न यशस्वी देखील होतील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. तसेच तुमची प्रशंसा होईल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना देखील या काळामध्ये भेटू शकता. तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात या काळात यशस्वी ठरू शकता. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशी वाल्यांना या काळात बँकेतून तुम्हाला लोन मिळू शकते. सोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
आणि अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येऊ शकतात. तुमच्या जमिनीच्या व्यवहारातील फैसले तुमच्या बाजूने येतील. तुमची आर्थिक स्थिती त्यामुळे या काळात मजबूत होऊ शकेल. त्याचबरोबर राजनीतीशी संबंधित लोकांना खूप जास्त लाभ होणार आहे. उच्च पदाची प्राप्ती होऊ शकते. सोबतच नोकरीत एखादी नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. तसेच तुमची प्रशंसा देखील या काळामध्ये केली जाऊ शकते. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांच्या खर्चात थोडीशी वृद्धी होऊ शकते, परंतु गरज भासते तर अचानक तुम्हाला कुठून तरी पैशाची प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन यशप्राप्ती देखील कराल. त्यासोबतच मिथुन राशीवाल्यांचे प्रेम संबंधात मधुरता राहील. कार्यस्थळी असलेल्या वादविवाद यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमच्यासाठी हे महत्त्वपूर्ण ग्रहमान राहणार आहे. अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. सोबतच हा काळ तुमच्यासाठी नवीन अवसर घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडे चिंतित राहू शकता. या काळात काही समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात, मात्र त्या समस्यांमधून तुम्ही मार्गही काढू शकता. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल. या काळात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. आता वळूयात मेष राशीकडे. मेष राशीवाल्यांना या काळात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सोबतच मेष राशीवाल्यांना या काळात धनाची संबंधित फायदे होणार आहेत. जर तुम्ही पैसे कुठे गुंतवतात तर तुम्हाला लाभच होईल. तसेच तुम्हाला व्यवसायात डबल नफा होईल. त्याचबरोबर नात्यांमध्ये वादविवाद असेल तर तुमचे नाते तुटू शकते. कुटुंबाची जिम्मेदारी तुमच्यावर येऊ शकते. तसेच चंद्रग्रहणाचा तुमच्या वित्तीय स्थितीवर सुद्धा प्रभाव पडू शकतो, जो तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर मात्र नियंत्रण ठेवायला हवं. त्यानंतर नोकरी करणाऱ्यांना देखील या काळामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये पगारवाढीसोबतच पदोन्नती देखील होण्याचे योग आहेत. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच आता वळूया धनु राशीकडे. ग्रहणाचा प्रभाव धनु राशीवर राहील. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत चिंतित होता, परंतु मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी किंवा तुमचे प्रोफेशन संबंध टिकवून ठेवण्याची गरज आहे. हे ग्रहण धनु राशीवाले तुमच्यासाठी खूपच शुभ साबित होणार आहे. तुम्हाला हे ग्रहण साधना सोबत अनेक गोष्टींमध्ये फायदे देईल. तसेच गुप्त धन तुम्हाला मिळू शकते. या गुप्त धनाने तुम्ही करोडपती होऊ शकता. त्याचबरोबर पूजापाठ मध्ये तुमचे मन लागेल. तुम्ही तुमच्या ऐश्वर्यासोबतच धनात वृद्धी करताना दिसून याल. समाजात तुमचा मान प्रतिष्ठा वाढेल. 2024 मध्ये लागणार हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना चंद्रग्रहणामध्ये होणार आहे फायदा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.